आलीस तू बाळा. आम्ही केव्हाची वाट बघत होतो तुझी. झाली खरेदी? कशी झाली खरेदी? अंगठी कशी घेतलीयस? खड्याची घेतलीयस की मीनावाली घेतलीयस? हा, सासूबाई कशा आहेत ग? केस बीस पिकले आहेत का तसेच आहेत काळे काळे? का रंगबिंग लावतात? बरं झालं भाई आलीस. केव्हाची वाट बघतीये ग तुझी. कशी झाली खरेदी? नाही आणि मुळात मला सांग की ती माणसं कशी आहेत? व्यवस्थित झालं सगळं? नीट केलं सगळं? सांगितलं? खड्याची अंगठी सांग ना. मला किती प्रश्न विचारताय अगं. तुम्ही किती बोलताय बायका. तुम्ही काही लिस्ट वगैरे काढलीत का? मला काय काय विचारायचं त्याची? काय चाललंय तुमचं? तुम्हाला काय वाटतं? मी मोठी झाली आहे हे मी सांगून थकले. तुम्हाला काय वाटतं 4 लोकांमध्ये कसं वागायचं कसं बोलायचं हे मला कळत नसेल का? अगं बाई वल्ली दृष्ट काढायची. हो ग सॉरी आम्ही ना खरंच तुला खूप लहान समजत होतो. पण आता बाईंचं लग्न ठरलंय. बाई खरेदीला गेल्या होत्या आता मोठ्या झाल्यात. काय मज्जा आली माहितीये? हो काय केलं सांग ना. काही नाही मी खूप शहाण्या मुलीसारखी गुणी मुलीसारखी वागले. एकदम नीट वागले. एकदम नीट. हो ते सगळे माझ्यावर एवढे खुश झाले ना एवढे खुश झाले की माझ्याकडे बघत बसले नुसते. म्हणजे काय ग बाळा? मी त्या सगळ्यांचं खूप मनोरंजन केलं ना काकू. तू मनोरंजन केलंस सोनिया? हो हो हो. म्हणजे काय केलंस ग? तिथे ते सोनार दादा होते ना. त्या सोनार दादांना त्याच्यानंतर प्रभातच्या आईंना आणि प्रभातच्या बाबांना मी खूप कविता ऐकवल्या. म्हणजे मला सारख्या एकावर एक कविताच होत होत्या. खूप कविता ऐकवल्या मी. एक ऐकू तुम्हाला? तिकडे ऐकवलं. ऐकव म्हणजे ना साधारण तिथली परिस्थिती काय असेल त्याचं गांभीर्य इथे कळेल आम्हाला. नाही काही एकदम सोपी कविता ऐकवली. सोप्या म्हणजे त्याला कळतील अशा ऐकवल्या. बरोबर हा सांग. ऐका. माळ माझ्या केसात मोगऱ्याचा गंध. माळ माझ्या केसात मोगऱ्याचा गंध आणि रोम माझ्या केसात मोरपीस. छान. रोम माझ्या केसात मोरपीस. ते सोनं ती चांदी ते लखलखते हिरे. ते सोनं ते चांदी ते लखलखते हिरे. सगळ्याच्या पार मी तुझ्या आरपार मी. तुझ्या श्वासांचं लिहून लेणं. तूच माझ्या केसातलं गुलाबाचं फूल. तूच माझ्या केसातलं गुलाबाचं फूल. तूच माझी बोरमाळ आणि तूच माझा टूल. तू किती मोठा घोळ घालून आली आहेस. कल्पना आहे का तुला? घोळ नाही शपथ घोळ नाही. ते तर इतके खुश झाले की बघतच राहिले माझ्याकडे. हो आणि मला म्हणाले सुद्धा ते. काय ग? ते मला म्हणले हे बघ एक काम कर. आज ना आपण फक्त तुझ्या कविताच ऐकूया. ते खरेदी बिरेदी जे बेसिक असतं ना सगळं आपण नंतर करू कधीतरी तुझ्या आई बाबांसोबत. माळ माझ्या केसात मोगऱ्याचा लिहून. मी आले हा. एक मी मला प्रभातला फोन करायचा. आलेच. सुप्रिया लग्न मोडणार नाही ना ग? मोडेल बहुतेक. अगं ए काहीतरी काय बडबडतीयस तू? अगं फक्त कविता तर केल्या तिने. काहीतरी नको बोलूस. वाव सुपर दिसतंय मस्त. ऐक ना मी गिफ्ट आणलंय तुझ्याकरता पण मला वेगळं काहीतरी आणायचं होतं. मला वेळ नाही झाला त्यामुळे मी नाही आणू शकले. मला ऍक्च्युली तुला एक मस्त नाईफ सेट वगैरे द्यायचा होता पण छोटंसं आणलंय. केक कापल्यावर तू बघ आणि मला सांग तुला आवडतंय का. आय एम सो सॉरी. हो अगं हो राधा इतकं अपोलोजाइज का करतेस तू? तुझं एक छोटंसं गिफ्ट सुद्धा माझ्याकडे खूप प्रेशियस आहे. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. थँक्यू. आत्ती कुठे? ती आलीच प्राची. कमान केक कापूया. चला केक कापूया. चला पप्पा चला. येस या ओके. अरे या ना इकडे. काय झालं तुम्हाला? या हॅपी बर्थडे. काही गरज नाहीये केक कापायची. कारण आज अबीरचा वाढदिवस नाहीच आहे. आत्ती काय चाललंय तुमचं? कसली मस्करी चालली मगाचपासून? मजाक नाही कर रही हूं. खरं तेच सांगते. मग असं अबीरनी मला खोटं सांगून का बोलवलंय की माझा वाढदिवस आहे? काय रे? तेच सगळं तुला सांगायचं आहे आम्हाला. तुला इथे त्यांनी बोलवलंय याचं कारण आम्ही त्याला आपलं मानलं पण ह्याने नाही मानलंय. एक मिनिट. काय झालंय नक्की आत्ती? हा पप्पा काही वाद झालेत का तुमच्यात?
हो, आमच्यामध्ये मतभेद झाले. फक्त ते तुला कसे सांगायचे ते मला कळत नाहीये. पण तरी दादा सगळं सांगून टाकच. एक मिनिट अभि, तू सांग मला काय झालंय, हे काय चाललंय नक्की, हे काय म्हणताय? तुझा आज वाढदिवस नाहीये. तसं असेल तर तू का खोटं सांगितलंस मला की वाढदिवस आहे? काय एक मिनिट. लेट मी क्लिअर वन थिंग. आज खरंच माझा वाढदिवस आहे. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझं ड्रायव्हिंग लायसन्स, यावर माझी डेट ऑफ बर्थ आहे. त्यांना दाखव तू, त्यांना, कारण त्यांना माझ्यावर विश्वास नाहीये. दाखव. बघ बघ अत्ती काय आहे बघ. खरंच त्याचा आज वाढदिवस आहे. आजचीच तारीख आहे. हे सगळं काय चाललंय मला कळू शकेल का? पप्पा, अत्ती तुम्ही असे का वागताय? हा, पप्पा अत्ती का? एहसान फरामोश होतो. तुझं काय खरं आणि काय खोटं तेच कळत नाही. विश्वासघात केलायस तू आमचा. हे सगळं काय होतं अबीर? अरे थांब नाही काय करतेस तू? एवढ्या लाडात त्यालाच काय झालं? खुशीत दिसते सारी. अगं काय ब्रिलियंट झालं होतं वालाचं बिर्ड. तुला सांगतो, आम्ही सगळे कॅन्टीन मध्ये जेवतो ना, सगळे एकत्र डबा खातो. तर आमचा बॉस पण आमच्याबरोबर जेवतो. विचार आहे का, तो एकटा राहतो मुंबईत, त्यामुळे तो बिचारा कॅन्टीन मधलं जेवतो. पण आयडी, मी आज असा डबा उघडला, असा वास आला, मस्त असा सुगंध दरवळला आणि नकळत माझ्या तोंडातून असे शब्द निघाले, वा आयडी वा. तो म्हटलं बघू तरी काय आणलंय. मी म्हटलं वालाचं बिर्ड. आयडी काय कसलं झालं होतं, काय फर्स्ट क्लास चव आली होती. वालाचं बिर्ड असं करेक्ट झालं होतं. फक्त मला खायला मिळालेलं नाही. म्हणजे काय तू उपाशीच राहिलास? नाही, मी ते हे कॅन्टीन मधला आलू पराठा वगैरे खाल्ला, पण त्याला मजा नाही. मला वालाचं बिर्ड हवंय, कारण माझा डबा त्या लोकांनी सगळ्यांनी खाल्ला आहे. का संपलं वालाचं बिर्ड? मला हवंय. खरंच खूप छान झालं होतं आज बिर्ड. फक्त ते मी केलं नव्हतं, ते राधाने केलं होतं. त्यामुळे हे सगळं तिला जाऊन सांग. खरंच चव आहे तिच्या हाताला. हे काय म्हटलं मी? जा तिला जाऊन सांग हे. हो. अरे बायकोला असं सांगावं, बरं वाटतं त्यांना. नाहीतर तुम्ही पुरुष ना, बायकोनी काहीही चांगलं केलं तरी कौतुक करायला जीभ कचरते तुमची. तू असं करू नकोस. हा, जा तिला जाऊन सांग हे. हो. अरे हो म्हणून ठोंब्यासारखा इथेच काय बसून राहिलायस? उठ उठ, तिला जाऊन सांग. ती खूप खुश होईल. तू जा तिकडे. आधी सांग तिला हे सगळं. सगळं सांगावं लागतं. आता घे तिचे गालगुच्चे. थोडा थोडा. अगं माझ्या हातचा एक घास. काकू काय झालंय काय? हा, खाऊ काय? तुला आवडतो ना माझ्या हातचा शिरा? सॉलिड.
ऐक ना, तुला आठवतं आम्ही लहान असताना तुझं काय काय खायला करायचीस आणि घनादादाला न देता मलाच द्यायचीस ना. तसं वाटतंय मला आज. काय झालंय? हा तू जाणार ना आता सासरी, जरा तुझे लाड करावेसे वाटत. मला कुठेच जायचं नाही तुम्हाला सगळ्यांना सोडून. चुकीचं आहे ना काकू? अगं म्हणजे दरवेळेला असं सगळं मुलींनाच करायला लागतं. मुलांना जायला लागतं का त्यांचं घर सोडून दुसरीकडे? तू बघ, आपल्या राधा बहिणुडीला पण तिचं घर सोडून आपल्याकडे यायला लागलं, पाहिलंस तू? मला ना हे सगळंच रॉंग वाटतं माहितीये, एकदम चुकीचं. आम्ही काय ठरवलं माहितीये, मी आणि प्रभात नाही, आमचं वेगळं आहे ना. अगं बाई, तुमचं पण वेगळं आहे का? आम्ही काय ठरवलंय, 1 महिना मी माझ्या सासरी राहील आणि 1 महिना प्रभात त्याच्या सासरी राहील, म्हणजे आपल्याकडे बॅलन्स. वा, छान आहे, कल्पना छान आहे. छानच आहे. मला ते सासर बिसर सगळं नकोच वाटतंय. अगं पण वेडे, अगं तू सासरी जाणार म्हणजे काय, हे घर पण तुझंच राहणार ना. तुला नवीन घर मिळणार, नवीन माणसं, नवीन नाती. तेच तर ना काकू. म्हणजे मी कोणाला बोलले नाहीये, मी आईला पण बोलले नाहीये. काय ग? पण मला खूप भीती वाटतेय. काय, कसली? म्हणजे बघ ना, आता प्रभात माझा आहे, प्रभात छान आहे, पण त्याच्या बरोबर तिथे खूप माणसं राहतात ना घरात. म्हणजे वेगळीच माणसं, वेगळेच लोक, ते सगळे मला नाही, मला ते खूप भीती वाटते सगळ्याची काकू. अगं घाबरायचं काय त्यात? तुझी राधा वहिनी आली या घरामध्ये, तिला सवय होती का एवढ्या माणसांची? ती तर एकटी वाढलेली. तुला गंमत सांगते, ती पण मला सुरुवातीला असंच म्हणाली, आई मला खूप भीती वाटते हो. एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मी कशी ऍडजस्ट करणार? मी म्हटलं अगं काही नाही, होईल सगळं व्यवस्थित हळूहळू. आणि आता बघतेस ना तू, आपल्या घरातल्या सगळ्यांशी, अगदी गंगा यमुनापासून ते माई आजींपर्यंत सगळ्यांशी राधाचं कसं खास नातं तयार झाले ते. कुणाचंही पान हलत नाही तिच्याशिवाय. तुझी तर अगदी जीवाभावाची आहे ना ती. मग तू तुझ्या सासरी गेलीस ना की असंच होईल, काही काळजी करू नकोस. पण तुला मी एक सांगते, ते लक्षात ठेव. तू जशी आहेस तशीच राहा, पण त्याचबरोबर त्या घरातल्या सगळ्या माणसांना समजून घे. त्यांच्याशी स्वतःचं असं छान नातं तयार कर. आणि बाळा, हे करत असताना आपल्यामध्ये छोटे छोटे जर बदल करायला लागले ना, तर त्याची तयारी ठेव. करशील ना? काही घाबरू नको. सुखाने संसार कर. अबीर, काय चाललंय तुमचं? तुम्ही तिघं एकमेकांशी नीट बोलत नाही आहात, काय झालंय? काय नाही ग, दोघेही रुसून बसलेत माझ्यावर, रागावले. मी अचानक बॉम्ब टाकला ना त्यांच्यावर. पण तू खरंच का चाललाय असं तातडीने? काही नाही, काही दिवस माझं पुण्यात ट्रेनिंग आहे म्हणून चाललोय आणि नंतर बँगलोरला आईकडे जाईन असं म्हणतोय. ओ, ओके. किती दिवस मनात दुरावा, रुसवे फुगवे ठेवायचे? आणि ते मोठे आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनीच मोठेपणा घ्यायला पाहिजे असं नाहीये ना. यावेळी मी संवाद साधायचा प्रयत्न करणार आहे. गुड.
खरंच खूप छान. पण महेश रुसूनच बसलाय माझ्यावर. त्यांना असं वाटतंय की त्यांना मनवण्यासाठी मी खोटं खोटं सांगितलं आज माझा वाढदिवस आहे. पप्पांचं ना नेहमीच आहे रे, इतका जीव लावतात ना एखाद्याला, आणि मग तो माणूस त्यांच्यापासून लांब गेला की असं काहीतरी विचित्र वागत राहतात. पण अति सरप्राइझिंगली फारच विचित्र वागत होती आज. हो ना, नाहीतरी मी जातो याचं वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही ना. ए अबीर, मला तसं नाही म्हणायचं. हे बघ खरं सांगायचं तर तू जातोयस याचं मलाही खूप वाईट वाटतंय, पण असं बालिश नाही ना वागत कुणी. राव, तुला खरंच वाईट वाटतंय? म्हणजे मी तुला इतका त्रास देऊ नये? हो, मला खूप वाईट वाटतंय, कारण मला तर त्रास द्यायला कुणी नसेल ना. मला तुला काहीतरी सांगायचंय राधा. सांग ना. राधा, तू खरंच खूप छान आहेस का? नाही 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 नाही, मी फ्लर्ट नाही करत आहे, अगदी मनापासून बोलतोय. खरं तर ना मी इथे एक टार्गेट घेऊन आलो होतो, पण इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते टार्गेट अचीव करण्यासाठी माझी इथे असण्याची काहीच गरज नाहीये, ते आपोआप अचीव होईल. माझ्या असं लक्षात आलं की काही गोष्टींच्या बाबतीत आपण असं ठरवून प्लॅन करून काहीच नाही होणार. स्पष्ट बोलले ना तर त्या गोष्टी सुटतात, आणि तो स्पष्टपणा, ती स्वच्छ नजर तुझ्याकडे आहे राधा. यू कॅन डील विथ एनिथिंग. खरंच खूप छान मैत्रीण गवसली आहे मला. हो? कोण रे? प्राची. हो या. गुड वन. चला निघायला हवं. ऍक्च्युली आय हेट रेन. का? तू का? माझ्या खूप छान आठवणी आहेत श्रुती सोबतच्या पावसातल्या. ओ. आम्ही खूप छान क्षण एकत्र घालवलेत पावसात. आता तू सांग. मला भीती वाटते पावसात भिजायची. म्हणजे भिजायची? अगं नाही, मजा असते पावसात भिजणं. स्पेशली विथ समवन यू लव्ह. मे बी. आय डोंट नो. पण मला भीती वाटायची पावसाची, असं म्हणायला लागेल आता कदाचित. घनश्याममुळे भीती गेली, म्हणजे कमी तरी झाली. म्हणजे मी अजून भिजले नाहीये कधी पावसात, पण त्याच्या बोलण्याने असं वाटायला लागलं की कदाचित या पावसात भिजणं छान असू शकेल. घनश्याममुळे ना अबीर माझ्या खूप गोष्टी बदलल्या. मला रस्त्यावरचं खायचं म्हणजे अनहायजेनिक वाटायचं, पण घनश्याममुळे मी आता त्याच्याबरोबर जाऊन पाणीपुरी आणि भेळपुरीवर धाव मारते. गाडीवर कडेला उभी राहून. मी आधी स्वच्छता इतकी करायचे की समोरच्या लोकांना त्याचा त्रास व्हायचा. खूप रिजिड आणि रूढ होते मी, पण घनश्याममुळे मी बेरेबल झाले समोरच्या माणसांना. माणसात आले थोडीशी. खूप खूप बदलले घनश्याममुळे मी. या कदाचित पावसात भिजणं छान असू शकेल, पण मी भिजले नाहीये कधी माझ्या आवडत्या माणसाबरोबर पावसात. भिजू शकेन का नाही मला माहित नाही, पण छान असू शकेन कदाचित. भिजशील. तुझ्या आवडत्या व्यक्तीसोबत नक्की भिजशील तू पावसात. या. I'll miss you, राधा. But I'll come back. तुला आणि घनश्यामला भेटायला मी नक्की येईन. अबीर, तू पुढच्या वेळेस येशील तेव्हा कदाचित मी आणि घनश्याम. तू आणि घनश्याम काय राधा? अबीर, जर तुझा कुठल्या देवावर विश्वास असेल किंवा तुझा
कुठल्याही शक्तीवर कुणावरही तुझा विश्वास असेल तर प्लीज तू प्रार्थना करशील आमच्यासाठी की पुढच्या वेळेस जेव्हा तू भेटायला येशील आम्हाला तेव्हा मी आणि घनश्याम एकत्र असू नवरा बायको म्हणून. चला 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 मी निघते चल. थांब मी तुझ्यासाठी छत्री घेऊन येतो थांब. हा राधा